मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांना झापलंय। राज्यात लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या ही अवैध दारू विक्री असल्याचं अभिमन्यू पवार यांनी सभागृहामध्ये सांगितलं। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका या शब्दामध्ये समज दिली। 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीशी जोडू नका असं सांगितलं होतं। तरीही स्वपक्षाचे आमदार यांनी लाडकी बहिणीचा उल्लेख केल्यानं मुख्यमंत्री हे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात, अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय तर हे चिंतेचा विषय आहे। अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे। महोदय पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील, त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा। दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल। ठीक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।